कल्पना उर्फ केपी सातपुते मी सुनील पारकर आपण सर्वांचे स्वागत करतो। डिसेंबर 2013ला झालेल्या शिक्षक कृतज्ञता दिनाच्या दिवशी श्री लीलाधर केवडे अर्थात आपल्या सर्वांचे लिहिमामा यांनी दिलेल्या आव्हानाला आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी आश्वासन दिले होते। म्हणूनच शाळेच्या इमारतमध्ये निधीसाठी आजच्या कार्यक्रमाचे हे प्रयोजन। शाळेचे अनेक कार्यक्रम अनेक पिढ्यांनी या हॉलमध्ये पाहिले। पुन्हा एकदा त्या बालपणीच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणूनच याच हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। खरं तर इथे मला माझी मीच शाळेची एक आठवण, मला माहिती नाही तुम्हाला कल्पना कशी आठवते, पण मला मात्र 2 वेळा घातलेली लाल रिबीन लावलेली चॉकलेटी पिनोफ्रॉक घातलेली अशी माझी मीच आठवते। सुनील, तुला काय आठवतं का रे? आठवतं ना, ती हाफ पॅन्ट अर्धवट बांधलेली आणि मळलेले बूट। खरंच प्रत्येकामध्ये एक खोडकर प्राप्ती म्हणून घडलेलं काळाच्या ओघात हरवलं आणि म्हणून त्या बालपणीच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी तो अनोखा अनुभव पुन्हा अनुभवण्यासाठी हा नजराणा आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत। लिलीमामाच्या आवाजात खड्या आवाजात ऐकलेले पोवाडे व समरगीत आणि नैसाजबाईंची पेटी सूर ताल लय या तालमीत तयार झालेले आपले हे माजी विद्यार्थी आज पहिल्यांदाच आपली ही कला आपल्या परिवारासमोर सादर करीत आहेत। काही चुका झाल्या तर आपण सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे। सादर करीत आहोत स्फूर्ती 2014। तत्पूर्वी साने गुरुजी आरोग्य मंदिर परिवाराच्या मान्यवरांचे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। श्रीमती झेलम परांजपे, टाळ्यांनी स्वागत करा प्लीज। आहे समोरच एक माझ्या घैसासबाई बसलेल्या, त्यामुळे त्यांचं नाव मी विसरणार नाही आणि आपल्या लाडक्या घैसासबाई। मला जोरदार टाळ्या ऐकायला आला पाहिजे। सगळे माजी परिवाराचे विद्यार्थी इथे आहेत। इतर मान्यवरांचं स्वागत आम्ही ते आल्यानंतर करू। तसंच आज हा आपला पहिलाच कार्यक्रम। आपलाच एक माजी विद्यार्थी आज GTVवर चमकतोय। बऱ्याचशा ज्या आपण मालिका पाहतो त्यात हसवणारे कलाकार पाहतो, त्या हसवणाऱ्या कलाकारांना शब्द देणारा हा आपला विद्यार्थी आहे हे आपल्याला जाणून थोडं आश्चर्य वाटेल बऱ्याच जणांना, कारण आमच्या बॅचच्या ज्यांनी पाहिलंय त्यांना तो आमचा आहे। इतरांची म्हणून ओळख करून देतो। आपल्या समोर आज एक सेलिब्रिटी इथे आहे, कौतुक शिरोडकर, त्यांचंही आपण इथे स्वागत करतोय। फू बाय फू मध्ये सर्व कलाकारांना फुगडी घालायला लावणारा कौतुक शिरोडकर